पहिली मोठी अट तुमची काय आहे? 19च्या कर्जमाफीचा लाभ ज्यांना मिळालेला आहे त्यांना आता 2 लाख रुपयाच्या कर्जमाफीचा लाभ मिळणार नाही। त्यांना केवळ 50,000 रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान दिले जाणार। या एका अटीमुळे 36 लाख शेतकरी बाहेर जात आहेत या आपल्या कर्जमाफीच्या योजनेतनं। दुसरी अट काय? 25-26 आणि 26-27 या दोन्ही वर्षाचे कर्ज नियमित भरले असेल तरच प्रोत्साहनपर अनुदान मिळेल। म्हणजे 2 वर्ष तुम्ही रेग्युलर असला तरच प्रोत्साहनपर अनुदान मिळेल। अध्यक्ष महोदय, गेल्या वर्षी सरकारने सांगितलेलं की अतिवृष्टीमुळे आणि पिकांच्या नुकसानीमुळे शेतकऱ्यांना कर्ज फेडणे शक्य झालेले नाही। मग अध्यक्ष महोदय, ही अट घालायची काय गरज होती? नैसर्गिक आपत्तीमुळे कर्ज भरता आलं नाही, ज्या शेतकऱ्याला मदत करण्याची इच्छा सरकारची आहे असं आम्ही मानतो, त्या शेतकऱ्याला वेगवेगळ्या अटी घालून सरकार शिक्षा देण्याचं काम करते। अध्यक्ष महोदय, या अटीमुळे 15 लाख शेतकरी आणि जवळपास 7,000 कोटी रुपयांचा लाभ अडकणार आहे। म्हणजे शेतकरी 15 लाख बाहेर गेले। हजारो शेतकरी दुहेरी फटक्याचे या बळी पडत आहेत। ना कर्जमाफी ना प्रोत्साहनपर अनुदान। सरकार काय म्हणतं? ही कर्जमाफी ऐतिहासिक आहे। आता ऐतिहासिक अशी कोणती कर्जमाफी झाली आहे ज्यात लाखो शेतकऱ्यांना बाहेर ठेवतोय आणि आपण आपल्या योजनेला ऐतिहासिक म्हणतोय? ज्याला सर्वाधिक मदतीची गरज आहे त्याला बाहेर ठेवायचं, हा काही न्याय योग्य नाही। या सगळ्या अटी तात्काळ रद्द कराव्यात। 19च्या कर्जमाफी घेतलेल्या शेतकऱ्यांना योजनेचा लाभ द्यावा। 25-26, 26-27 चे कर्ज नियमित भरण्याची अट रद्द करावी। 25-26 मधील थकीत पीक कर्जाचाही कर्जमाफीत समावेश करावा आणि कोणत्याही प्रकारच्या भेदभावाशिवाय विनाअट सरकार कर्जमाफी जाहीर करावी। माझी सरकारला विनंती आहे, या अटी आपण जर दूर केल्या तर फार लोकांना न्याय मिळेल। देवेंद्र फडणवीस यांचं देवाभाऊ हे पोस्टर कदाचित पुन्हा सर्व अटी रद्द केल्या म्हणून पुन्हा देवाभाऊ म्हणून फोटो एकच माणूस लावणार नाही, तर या महाराष्ट्रातली सगळी माणसं लावतील। आणि त्यासाठी माझी देवेंद्र फडणवीसांना अर्थमंत्री आणि मुख्यमंत्री म्हणून विनंती आहे की सगळ्या अटी करायचंच आहे ना तर दिल खोल के करो। अर्धवट केलं की नाही की मग माणसं फार दुवा देत नाहीत आणि ऑडिट करायला संधी लोकांना देऊ नका। आणि म्हणून माझी अध्यक्ष महोदय विनंती आहे की या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या नावाप्रमाणे ही कर्जमाफी महान आणि महाराष्ट्राच्या कायमची इतिहासात लक्षात राहावी अशी करायची असेल तर 2 लाखाची अटही रद्द करा आणि ती 3 लाख 4 लाख करा। आमच्यापेक्षा जरा काहीतरी जास्त करा ना। आम्ही केलेलं आहे त्यापेक्षा कमी करताय तुम्ही। आमच्यापेक्षा जास्त केलं तर आमच्यापेक्षा जास्त लोकप्रिय होण्याची संधी तुम्हाला मिळू शकते।